धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या प्रचार सभेमध्ये ज्यांच्या प्रचाराकरता आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालो ते या बडनेरा मतदारसंघाचे तरुण तडफदार लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार रवी राणाजी, त्यासोबत मंचावर उपस्थित असलेले खासदार डॉक्टर अनिल बोंडेजी, ऋषिकेश पटेलजी, आत्माराम पटेलजी, प्रभुदास भिलावेकरजी, जयंत डेहणकरजी, भंते धम्मपालजी, संजय हिंगासपुरेजी, नितीन धांडेजी, शिवराय कुलकर्णीजी, दिनेश सूर्यवंशीजी, आमच्या किरणताई महले, किरणजी पातुरकर, ललितजी समदुरकर, शैलेंद्रजी कस्तुरे, प्रशांतजी देशपांडे, गणेशदादा गायकवाड, मीनाताई पाठक, रूपराव खडसे, संध्याताई टिकले, राधाताई कुरील, चरणदास इंगवले, आशिष अतकरे, संजय नरवणे, गणेश खारकर, सुनील काळे, बलदेव बजाज, आशिष गावंडे, श्रीनिवास भंडारी, मंगेश खुंडे, नानकराम नेव्वाणी, सचिन रासने, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाही, लिहून देणाऱ्याची चूक आहे, पण तरी देखील मी क्षमा मागतो। मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज रवी भाऊंचा प्रचार करण्याकरता मी आपल्यामध्ये उपस्थित आहे। खरं म्हणजे रवी भाऊंचा प्रचार करण्याची आवश्यकता याकरता नाही कि रवी भाऊ का काम ही बोलता है, त्यांचं कामच असं आहे की त्यांच्याकरता मत मागण्याची आवश्यकता पडत नाही। प्रत्येक जनतेच्या मनामध्ये ते आहेत आणि जे मनामध्ये असतात तेच मतामध्ये दिसतात, अशा प्रकारचे रवी भाऊ राणा आहेत। खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाला महायुतीमध्ये 152 जागा मिळाल्या आणि या 152 जागांपैकी 4 जागा आम्ही आपल्या मित्रपक्षांकरता सोडल्या। त्यातली एक जागा युवा स्वाभिमान करता, एक जनसुराज्य करता, एक RP आठवले करता आणि एक RSP करता, आणि त्यातलीच एक जागा जी युवा स्वाभिमान करता महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी दिली, ती जागा म्हणजे रवी भाऊ राणांकरता या ठिकाणी दिली। बरं, रवी भाऊचं मतदार जे चिन्ह आहे, बोधचिन्ह आहे, ती फार जोरदार आहे, पाना। आता कोणाकोणाचे नट कसतील रवी भाऊ, आम्हालाही काही लोकांचे नट कसायचे आहेत, गरज पडली तर तुमचा पाना घेऊन जाऊ आणि काही लोकांचे नट आम्ही देखील कसू। विशेषतः आम्हाला या महाविकास आघाडीवाल्यांच्या डोक्याचे नट कसायचे आहेत। याचं कारण सांगतो, देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला मंत्र दिला, विकसित भारत तयार करायचा असेल तर आपल्याला आपल्या लोकसंख्येच्या 50% असलेल्या ज्या महिला आहेत, या महिलांना अर्थव्यवस्थेच्या आणि समाज व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणावं लागेल। आणि म्हणून मोदीजींनी मंत्र दिला आणि बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदीपर्यंतचे कार्यक्रम मोदीजींनी आखले। आपल्या महाराष्ट्रामध्ये 11 लाख आमच्या महिलांना लखपती दीदी केलं। येत्या काळामध्ये 1 कोटी महिलांना महाराष्ट्रामध्ये लखपती दीदी करण्याचं लक्ष्य आपण ठेवलेलं आहे की ज्यातनं आमच्या महिलांना अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणायचं आहे। आणि मोदीजींचाच संदेश घेऊन आपल्याही महायुतीच्या सरकारनं निर्णय घेतला, आपण लेक लाडकीसारखी योजना सुरू केली, ज्या योजनेमध्ये आपण ठरवलं कोणाच्याही घरी मुलगी जन्माला आली, मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे,
मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 7,000 रुपये आणि मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1,00,000 रुपये त्या परिवाराला देण्याचा निर्णय आपण घेतला. लेक लाडकी योजना आपण सुरू केली. आपण मुलींना उच्च शिक्षणामध्ये मोफत शिक्षण देण्याचा निर्णय केला. कारण आपल्याला कल्पना आहे की घरामध्ये एक मुलगा असेल, एक मुलगी असेल, त्यांना शिकवणं गरिबाला, मध्यमवर्गीयांना परवडत नाही. मग आई वडील मुलीला सांगतात, तुझ्या भावाला शिकू दे, तू बाई घरी बस, तुझं लग्नच आम्हाला करून द्यायचं आहे. अतिशय हुशार असलेली मुलगी पैशाअभावी शिकू शकत नाही. आणि म्हणून आम्ही सांगितलं मुलीच्या आईबापांना की तुम्हाला तुमच्या मुलीला शिकवण्याची अडचण असेल तर चिंता करू नका. मुलीचे मामा हे मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत, ते मुलीची फी भरतील आणि 1,00,000 रुपये, 2,00,000 रुपये, 5,00,000 रुपये जेवढी मुलींची उच्च शिक्षणाची फी आहे ती आपल्या सरकारने भरायला सुरुवात केली. त्यामुळे आता मुलींच्या शिक्षणाचा मार्ग आपण मोकळा केला. आपण दुसरा निर्णय केला, महिलांना ST मध्ये तिकिटामध्ये 50% कन्सेशन दिलं. ज्यावेळी आम्ही 50% कन्सेशन दिलं, STचे लोक आमच्याकडे आले, म्हणाले साहेब ही योजना बंद करा, आमच्या STचं दिवाळखोरी निघेल. मुख्यमंत्र्यांनी आणि मी त्यांना सांगितलं काळजी करू नका, आम्ही काही झालं तरी तुम्हाला दिवाळखोरीत जाऊ देणार नाही. 1 महिन्यापूर्वी तेच STचे लोक आले, आम्हाला म्हणाले काही झालं तरी योजना बंद करू नका. अरे म्हणतो तुम्हीच म्हणत होते चालू करू नका, आता तुम्ही म्हणता बंद करू नका. म्हणाले साहेब ही योजना सुरू झाल्यापासनं इतक्या महिलांनी ST मध्ये प्रवास सुरू केला की आमची तोट्यात असलेली ST फायद्यामध्ये आली. आता ही योजना बंद करू नका. मग मी देखील थोडी माहिती काढली की चाललं काय आहे. माझ्या लक्षात आलं आता तालुक्याला जायचं असेल, जिल्ह्याला जायचं असेल, आमच्या लाडक्या बहिणी भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा, तुम्ही गेले तर तिकिटाचा खर्चही दुप्पट होतो. गेले की पान, तंबाखू, खर्रा, दारू काय करून याल बसन आणि कुठे पैसे घालून याल याचा भरोसा नाही आहे. मी अर्ध्या पैशात काम करून येते आणि घरचे पैसे वापसवते. त्यामुळे आमच्या बहिणीच आता पुढे निघालेल्या आहेत. अशा प्रकारची योजना आपण सुरू केली. आणि त्यासोबत लाडकी बहीण योजना आपण सुरू केली की ज्या योजनेमध्ये आमच्या बहिणींना त्या ठिकाणी ओवाळणी म्हणून, भाऊबीज म्हणून दर महिन्याला 1,500 रुपये आम्ही त्यांच्या खात्यामध्ये देतो. आम्ही ज्यावेळेस हे पैसे देणं सुरू करू असं सांगितलं, या महाविकास आघाडीच्या लोकांनी आम्हाला वेड्यात काढलं, मूर्खात काढलं, खोटी आहे, फसवी आहे, होणार नाही, अशा प्रकारच्या अनेक वल्गना केल्या. पण त्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबरपर्यंतचे सगळे पैसे आम्ही त्या ठिकाणी देऊन टाकले. आणि आता पुन्हा डिसेंबरपासनं एकदा तुमचा आशीर्वाद मिळाला आणि नवीन सरकार आलं की 1,500 रुपये नाही 2,100 रुपये आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना देणार आहोत. पण मी तुमचा पाना का मागितला माहिती आहे? तो याकरता मागितला, सर्व प्रकारचे प्रयत्न बंद केल्यानंतर हे महाविकास आघाडीचे लोक आता हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टामध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की या ठिकाणी या ज्या योजना आहेत, लाडकी बहीण, लेक लाडकी, मोफत शिक्षण, या सगळ्या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे. या योजनांवर स्थगिती द्या, या योजना बंद करा. बहिणींनो लक्षात घ्या, आम्ही जसे तुमचे सख्खे भाऊ आहोत, हे महाविकास आघाडीवाले तुमचे सावत्र भाऊ तुमच्या योजना बंद करण्याकरता त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये गेले. पण हायकोर्टाने त्यांना नकार दिला आणि सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील. पण आता हे अशाच प्रकारचे षडयंत्र माझ्या बहिणींकरता करत राहतील. म्हणून रवी भाऊ तुमचा पाना द्या. या सगळ्या महाविकास आघाडीवाल्यांच्या डोक्याचे जे काही नट आहेत ते असे कसतो की त्यांच्या डोक्यामध्ये बहिणींच्या विरोधात कधी या ठिकाणी भावनाच येणार नाही. आज आपण पाहू शकतो वेगवेगळे निर्णय आपल्या सरकारने घेतलेले. मग शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी वीज बिल मोफत, विजेचे त्या ठिकाणी आपण निर्णय केला
की आता शेती पंपाला वीज बिल लागणार नाही, पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना शेती पंपाची वीज ही फुकट देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला। आणि आता तर दिवसा 12 तास वीज देण्याचा निर्णय आपण करतो। शेतकऱ्यांकरता वेगळी वीज कंपनी तयार केली, 14,000 मेगावॅट विजेची निर्मिती होते आहे, 18 महिन्यामध्ये काम पूर्ण होईल आणि त्यानंतर माझ्या शेतकऱ्याला दिवसा 12 तास 365 दिवस वीज या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार या ठिकाणी देणार आहे। हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केला, तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकारमध्ये आलं की शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आता आपल्या सरकारने घेतलेला आहे। आणि एवढंच नाही तर आपण निर्णय घेतला, मागच्या काळामध्ये कापूस सोयाबीनचे भाव पडले, हे भाव पडल्यानंतर आपण भावांतर योजना आणली आणि सांगितलं शेतकऱ्यांना जे काही भाव पडले आहेत त्या ठिकाणी हेक्टरी 5,000 रुपये आम्ही देऊ, ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले। आता तर आपण सांगितलंय की पुढच्या काळामध्ये ज्या वेळी अशा प्रकारे MSP पेक्षा भाव कमी येतील, हमी भावापेक्षा कमी भाव येतील, त्यावेळी जो काही फरक असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकार थेट जमा करेल। आमच्या शेतकऱ्यांना कुठेही शेतमालाचा भाव कमी झाला आहे याचा अहसास होणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला आहे। लाडक्या भावांकरता इतक्या मोठ्या प्रमाणात 10 लाख अप्रेंटिसची योजना सुरू केली। 10,000 पर्यंत महिन्याला त्यांचा पगार खासगी आस्थापनेमध्ये देखील राज्य सरकार देत आहे आणि देणार आहे। म्हणजे लाडक्या भावांना देखील हाताला काम देण्याचा प्रयत्न आपलं सरकार करत आहे। खरं म्हणजे अनेक योजना आहेत, मी सगळ्या योजना सांगणार नाही, पण आपण पाहू शकतो हे सरकार लोकाभिमुख सरकार आहे, जनसामान्यांकरता काम करणारं सरकार आहे। आज या अमरावतीमध्ये आपल्या सरकारने केलेला जो काही परिवर्तन आहे आत्ताच आपण सगळ्यांनी बघितलं। रवी भाऊंनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं अमरावतीचा टेक्सटाईल पार्क असेल, अमरावतीमध्ये या ठिकाणी एअरपोर्ट असेल, अमरावतीमध्ये मेडिकल कॉलेज असेल, अमरावतीमध्ये मराठी भाषा विद्यापीठ असेल, अमरावतीमध्ये आमच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला क्रीडा विद्यापीठाचा दर्जा असेल, एक नाही असे अनेक कामं या ठिकाणी आम्ही केली। आणि मला सांगताना आनंद वाटतो, ही सगळी कामं करत असताना सातत्याने आमच्या पाठीशी एक व्यक्ती होती, त्या व्यक्तीचं नाव आहे रवी राणा, की जो पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी आमच्या पाठीशी उभा होता। रवी असेल, नवनीत ताई असतील, यांनी सातत्याने संघर्षामध्ये आमची साथ दिली। महायुतीच्या पाठीशी, भाजपच्या पाठीशी, माझ्या पाठीशी हे सातत्याने उभे राहिले। आणि म्हणूनच आज ज्यावेळी रवी भाऊ मैदानामध्ये उतरलेले आहेत, आमची संपूर्ण भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने रवी भाऊंच्या पाठीशी या ठिकाणी उभी आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, कोणी तुमचं बुद्धिभेद करेल तरी त्याचा विचार करू नका। आता आपला एकच धर्म आहे आणि तो महायुतीचा धर्म आहे, महायुतीचा धर्म। आपल्याला माहिती आहे महाभारताच्या लढाईमध्ये यतो धर्म ततो जया सांगितलेला आहे, जिथे धर्म आहे तिथेच विजय आहे। आणि आपल्याला धर्म हेच सांगतो की जो पक्षाने महायुतीने दिलेला उमेदवार आहे त्या उमेदवाराच्या पाठीशी सगळ्यांना उभं राहायचं आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, रिपब्लिकन पार्टी असेल, पिरिपा असेल, सगळे आमचे घटक पक्ष असतील, आमची लहुजी शक्ती सेना असेल, सगळेच्या सगळे बडनेरा मतदारसंघामध्ये रवी भाऊ राणांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत। आणि त्याच वेळी हे देखील सांगितलं पाहिजे की अमरावती मतदारसंघामध्ये देखील सुलभाताई खोडकेंच्या पाठीशी आमची महायुती पूर्णपणे या ठिकाणी उभी आहे। आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करण्याकरता आलो आहे,
रवी भाऊंसारखा एक जनसामान्यांचा नेता जो सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी हजर असतो, कुठलंही जातीपातीचं राजकारण न करता प्रत्येक व्यक्ती माझा आहे, हे बडनेरा माझं कुटुंब आहे, इथला एक एक व्यक्ती माझा आहे, त्याचं सुखदुःख माझं आहे असं समजून रात्रंदिवस तुमच्या करता काम करत असतो, तुमच्या करता झटत असतो, जो आपल्या परिवाराचा विचार करत नाही आणि गरज पडली तर 12 दिवस जेलमध्ये जातो पण आपला विचार सोडत नाही, असा रवी भाऊ राणा हा आपला उमेदवार आहे. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, अरे रवी भाऊ निवडून येणार ही तर काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. मी निवडून द्या सांगायला आलो नाही, मी हेच सांगायला आलो आहे, रेकॉर्ड मताने रवी भाऊ राणाला या मतदारसंघातनं निवडून पाठवा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.